Welcome to Mahali's Academy. Theory of Machine. Unit 1. GNOME Engine Second Inversion. By Professor Nikhil Mahali. चला बाळांनो, आपण पाहत आहोत थेरी ऑफ मशीन. यामध्ये पाहत आहोत आपण युनिट नंबर वन. हे जे युनिट आहे हे टोटल एकूण 18 मार्क्स आहे बरं का. फक्त ह्या युनिटलाच 18 मार्क्स आहेत. एकूण ते एक असं युनिट आहे जे सगळ्यात जास्त मार्क्सला आहे. ठीक आहे, पण यामध्ये ते मॅक्सिमम थेरी आहे आणि थोडीशी अवघड थेरी आहे, त्यामुळे समजून घ्या. आपण काय पाहत होतो लास्ट लेक्चर पर्यंत इन्व्हर्जनच्या वेगवेगळ्या मेथड पाहत होतो. इन्व्हर्जन मेथड्स लास्ट लेक्चर पर्यंत आपण पाहत होतो. ठीक आहे, आता या इन्व्हर्जन मेथड मध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की 4 बार कायनेमॅटिक चेन याचे 4 पद्धतीने कसे इन्व्हर्जन होऊ शकतात ते आपलं पाहून झालं होतं. आता आपल्याला पाहिजे होतं इन्व्हर्जन ऑफ, काय पाहिजे होतं? इन्व्हर्जन ऑफ सिंगल, व्हेरी गुड, सिंगल स्लाइडर क्रँक चेन. आता सिंगल स्लाइडर क्रँक चेन काय असते हे आपण पाहिलं होतं. सिंगल स्लाइडर क्रँक चेन मध्ये सुद्धा, या कायनेमॅटिक चेन मध्ये सुद्धा 4 हे वापरतात, 4 बार्स वापरतात. म्हणजे यामध्ये सुद्धा 4 लिंक्स आहेत आणि त्यामध्ये एक लिंक ऍज अ स्लाइडर म्हणून वापरली आहे आणि एक लिंक ऍज अ क्रँक म्हणून वापरली आहे. म्हणून याचं नाव आहे सिंगल स्लाइडर क्रँक चेन. ही चेन काय करते बाळांनो की क्रँकच्या रोटरी मोशनला कन्वर्ट करते स्लाइडरच्या स्लाइडिंग मोशन मध्ये. ओके, त्या पद्धतीने आपण ऑलरेडी एक इन्व्हर्जन पाहिलेलं होतं. आता त्यामध्ये सेकंड टाइप ऑफ इन्व्हर्जन आपल्याला पाहायचं होतं. सेकंड टाइप ऑफ इन्व्हर्जन, त्याचं नाव काय होतं बाळांनो? ग्नोम इंजिन. काय नाव होतं? ग्नोम इंजिन. किंवा याला अजून एक नाव होतं रोटरी इंटरनल कंबशन इंजिन. ओके, याला सेकंड इन्व्हर्जन असंही म्हणतात. सेकंड इन्व्हर्जन. ओके, चला माझ्या बरोबरच लिहा, कुणी मागे राहू नका. ग्नोम इंजिन किंवा रोटरी आयसी इंजिन. सर्वप्रथम आपल्याला याचं स्केच काढावं लागेल. स्टार करा, खूप जास्त वेळा जरा एक्झामला आलेला हा पॉइंट आहे. चला आपण सर्वजण सोबतच डायग्राम ड्रॉ करूया. डायग्राम आणि मोशन समजलं की ओके आहे, काही प्रॉब्लेम येत नाही. मग तुम्ही पट्टीचा यूज केला तर बेटर राहील. पट्टीचा यूज करा बाळांनो. ड्रॉइंग करून घ्या चला पटकन. ड्रॉइंग मस्त आहे, पेपरला ड्रॉइंग करावीच लागेल तुम्हाला. आता प्रत्येक हा जो पार्ट आहे याच्या प्रत्येक पार्टच्या साईडला तुम्हाला या पद्धतीने हे ड्रॉ करायचं आहे. पट्टीचा वापर ड्रॉ केलं तर बेटर राहील. या पद्धतीने फिगर ड्रॉ करायची आहे. हम कथा सुना
या पद्धतीने आपल्याला फिगर ड्रॉ करायची आहे. आता या फिगर मध्ये तुम्ही पाहू शकता बाळांनो, इकडे पहा. आता या ठिकाणी तुम्हाला याचे असे फिगर ड्रॉ करावीच लागेल, व्यवस्थित ड्रॉ करा. ओके. आता हा जो सेंटर पॉइंट आहे, इथून तुम्हाला थोडस एक व्हर्टिकल यायचंय आणि इथून तुम्हाला या पद्धतीने कनेक्शन प्रोव्हाइड करायचे. कनेक्शन थोडे व्यवस्थित बघून प्रोव्हाइड करा, म्हणजे एक्सप्लेन करायला पण ते इझी जातील. अशा पद्धतीने ही एवढी फिगर आहे बाळांनो. आता मी याला जरा नेमिंग करतो. नेमिंग करण्यामध्ये या साईडला हा जो तुम्हाला दिसतोय हा पिस्टन आहे, पिस्टन आहे. या साईडला हे जे दिसतंय तुम्हाला हे वेगवेगळे भाग, हे कनेक्टिंग रॉड आहेत, कनेक्टिंग रॉड. ठीक आहे. आणि या ठिकाणी हा जो सेंट्रल पॉइंट आहे याला मी O म्हणतोय. ठीक आहे. या ठिकाणी ही जी व्हर्टिकल लाईन आहे, तर या पिस्टनला आपण लिंक 1 म्हणू शकतो, लिंक 1. ठीक आहे. त्यानंतर हे जे कनेक्टिंग रॉड आहे याला मी लिंक 2 म्हणू शकतो, लिंक नंबर 2. एक्सप्लेन करतो मी, फक्त तुम्ही ड्रॉ करून घ्या. पिस्टन जो आहे ना तो आपल्याला याच्या आतमध्ये शो करायचा आहे. हा जो आतमध्ये दिसतोय ना हा पिस्टन आहे बरं का. पिस्टनला मला वाटतं थोडस वेगळं काहीतरी आपण शो करायला हवं. आणि हा जो आहे ना हा सिलेंडर आहे, सिलेंडर. ठीक आहे. सिलेंडरला लिंक 1 म्हणा, लिंक 1. आणि पिस्टनला लिंक 4 म्हणा बरं का. एक्सप्लेन करताना जरा सोपं जाईल म्हणून आपण नेमिंग थोडस व्यवस्थित करतोय. लिंक 1 सिलेंडर आहे, लिंक 2 तुमचा कनेक्टिंग रॉड आहे, लिंक 4 तुमचा तो आहे, आणि लिंक नंबर 3 जो आहे हा जो पॉइंट आहे हा लिंक नंबर 2, सॉरी ही जी व्हर्टिकल लाईन आहे याला नाव देऊ लिंक 3. ही लिंक नंबर 3 हा व्हर्टिकल रॉड. व्यवस्थित हे फिगर काढून घ्या. याला ग्नोम इंजिन म्हणतात. याचं वर्किंग मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं अगोदर एवढं ड्रॉइंग करून घ्या. इम्पॉर्टंट ड्रॉइंग आहे, एक्झामला येतं म्हणजे येतच. चला बाळांनो, याचं मोशन मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. याचं मोशन जर पाहायचं झालं तर तुम्ही पाहू शकता. बघा बरं का बाळांनो कसं होतं याचं मोशन. आता या ठिकाणी जो क्रँक आहे हा एक पद्धतीचा क्रँक आहे बरं का. हा जो आहे ना ही व्हर्टिकल लाईन याला आपण क्रँक म्हणतो. या क्रँकलाच आपण काय म्हटलोय, लिंक नंबर 3. आता ज्यावेळी हा क्रँक असा रोटेट होतो, हा जो क्रँक आहे ना हा जेव्हा असा रोटेट होतो या भागातून असा, हा रोटेट झाला की काय होतं, हे पिस्टन कनेक्टिंग रॉडकडं याचं रोटेशनचं जे मोशन आहे ते कनेक्टिंग रॉडच्या माध्यमातून या लिंक 2 मधून पिस्टनकडे जातं. बरोबर का. एक थोडं इमॅजिन करा की हा काय आहे सिलेंडर, सिलेंडर मध्ये हा काय आहे पिस्टन. ह्या ज्या रेषा तुम्हाला दिसतात ते लाईन दिसतात या काय आहेत कनेक्टिंग रॉड. आता मी लिंक 1 म्हटलेलं आहे सिलेंडरला, सिलेंडर मोशन मध्ये आहे का नाही, म्हणून सिलेंडर जो आहे तो कसा आहे फिक्स्ड. मोशन मध्ये ऍक्च्युली कोण आहे पिस्टन. बरं कोणतं मोशन आहे बरं पिस्टनवर, ह्या सिलेंडर मध्ये पिस्टन असं मागे पुढे होतोय बघा या पद्धतीने. असं प्रत्येक सिलेंडर मध्ये किती सिलेंडर आहेत, 6 सिलेंडर आहेत. 6 ठिकाणी 6 सिलेंडर मध्ये 6 पिस्टन आहेत. सगळ्यांचं मोशन कसं होतंय स्लाइडिंग मोशन. आणि हा काय आहे क्रँक. मग ज्यावेळी बाळांनो तुमचा जो हा क्रँक आहे तो ह्या पद्धतीने असा मोशन मध्ये असतो, असा गोल फिरतो, तेव्हा हे जे कनेक्टिंग रॉड आहेत त्या क्रँकचं रोटरी मोशन कनेक्टिंग रॉडच्या माध्यमातून पिस्टनकडे जातं. आणि पिस्टनचं कोणतं मोशन होतं स्लाइडिंग मोशन. मग मला सांगा हा क्रँक काय झाला, रोटरी मोशन प्रोव्हाइड करणारा ऍक्च्युअल मेंबर झाला जो रोटरी मोशन प्रोव्हाइड करतोय. कनेक्टिंग रॉड काय करतो क्रँकचं रोटरी मोशन पिस्टनकडे ट्रान्सफर करतो.
आणि आता पिस्टन स्लाइड होतोय म्हणून पिस्टनला काय म्हणू शकता ना तुम्ही, स्लाइडर. मग आता मला सांगा क्रँक आणि स्लाइडर किती वापरलेत? एक क्रँक यूज केला आणि एक स्लाइडर यूज केलेला आहे. एक म्हणजे तुम्ही असं नका म्हणू, मोशन एकाच पद्धतीचे आहे स्लाइडर, स्लाइडिंग मोशन एका पद्धतीचे. सगळ्या पिस्टनचं कसं होतंय मोशन, स्लाइडिंगच होतंय, स्लाइडिंग मोशनच होतंय अगदी एका टायमाला. मग हा एकटा क्रँक जेव्हा रोटेशन मध्ये असतो तेव्हा ऍट द सेम टाइम कनेक्टिंग रॉडच्या माध्यमातून ती एनर्जी इकडे ट्रान्सफर होते आणि हे जे 6 ठिकाणचे 6 पिस्टन आहे हे ऍज अ स्लाइडर म्हणून स्लाइड होतात त्या फिक्स सिलेंडर मध्ये. मोशन कळालं घ्यायचं, हे ग्नोब इंजिन आहे. म्हणजे तुम्ही एकाच क्रँकच्या माध्यमातून 6 चे 6 पिस्टन त्या सिलेंडर मध्ये ऍट द सेम टाइम मोशन मध्ये ठेवू शकता, स्लाइडिंग मोशन मध्ये. म्हणजे झालं का नाही क्रँकच्या रोटरी मोशनचं कन्व्हर्जन पिस्टनच्या स्लाइडिंग मोशन मध्ये. झालं ना सिंगल स्लाइडर क्रँक चेन, म्हणजे याच्यात एक स्लाइडर एक क्रँक. आता हे जे आपण बोललो याला फक्त 2 ओळींमध्ये एक्सप्लेन करायचंय, 2 मार्क फिगरला आणि 2 ओळींमध्ये तुम्हाला हे एक्सप्लेन करायचंय. काय डाऊट आहे? चला एक्सप्लेनेशन लिहा. बरं मला सांगा यामध्ये सिलेंडर किती बाळांनो? बरोबर घेतोय आपण. मग पहिलं सेंटेन्स लिहायचं, इट कन्सिस्ट ऑफ 6 cylinders. इट कन्सिस्ट ऑफ 6 cylinders. यामध्ये 6 सिलेंडर आपल्याला पाहायला मिळतात. lie in one plane. सगळे सिलेंडर एका सिंगल प्लेन मध्ये आहेत. असं नाही की हा सिलेंडर वरच्या बाजूला आहे, हा मागच्या, असं नाही. सगळे सिलेंडर एका सिंगल प्लेन मध्ये. and all revolves around fixed center ओ. सगळेचे सगळे या सेंटर भोवती रोटेट होतात ते. इकडे बघा, आता जर समजा मला या क्रँकला रोटेट करायचंय तर क्रँक रोटेट करणं पॉसिबल आहे का? नाही. मग त्यांनी हे जे अख्खं मशीन आहे तेच रोटेट केलं. मग ज्यावेळी अख्खं मशीनच रोटेट होतं तेव्हा क्रँक ऑटोमॅटिक रोटेट होतोय. क्रँक रोटेट होतोय म्हणजे स्लाइड होतात की नाही फिरल्यावर. हे कळालं तुम्हाला? तुम्ही म्हणता सर जर मग सिलेंडर पण रोड गोल गोल फिरतात, नाही. सिलेंडर फिक्स आहे. मोशन मध्ये कोणता कॉम्पोनंट आहे ते पाहायचं. ज्यावेळी आपण कुठल्याही इंजिनचा स्टडी करतो किंवा कुठल्याही मशीनचा स्टडी करतो तेव्हा हे बघायचं की त्यातल्या कोणत्या लिंक फिक्स आहेत आणि कोणत्या लिंक मोशन मध्ये. आणि मोशन मध्ये असताना कोणत्या लिंकचं मोशन कोणत्या प्रकारचे. तुम्ही पहा, सिलेंडर ही लिंक नंबर 1 आहे. सिलेंडर काय हलतोय का, असं स्लाइड होतोय की गोल फिरतोय, काही होतंय का? नाही. म्हणजे सिलेंडर ही जी लिंक 1 आहे ही फिक्स आहे. झाली लिंक 1. लिंक नंबर 2 कोणती? आपली कनेक्टिंग रॉड. कनेक्टिंग रॉडचं काम काय आहे? हा पण फिक्सच आहे, पण हा रॉड काय करतो फक्त की एका लिंकचे जे मोशन आहे ते दुसऱ्या लिंकला ट्रान्सफर करतो. मग आता महत्वाची लिंक आली क्रँक. मग ज्यावेळी हे पूर्ण गोल फिरतं तेव्हा क्रँक पण रोटेट होतो आणि जेव्हा क्रँक रोटेट होतो तेव्हा काय होतं, हे जे काही असतात ना पिस्टन ते स्लाइड होतात. म्हणजे क्रँकच्या रोटरी मोशनचं कन्व्हर्जन झालं स्लाइडिंग मोशन मध्ये स्लाइडरच्या. कळलं इथपर्यंत? कोणत्या पॉइंट भोवती रे? या सेंटरच्या पॉइंट भोवती हे सगळं पुढे मागे स्लाइड होतंय. नेक्स्ट, the crank is connected. The crank is connected to the connecting rod. तुमचा क्रँक कनेक्टिंग रॉडला कनेक्ट आहे. and rotates the piston
reciprocates or slides inside the cylinder. एवढंच लिहायचं फक्त एक्सप्लेनेशन मध्ये. या 2 सेंटेन्स मध्ये आपण खूप काही सांगून गेलोय. काय सांगितलं की हा जो क्रँक ह्या कोणाला कनेक्ट केलेला आहे, हा सेंटरचा क्रँक, हा क्रँक कोणाला कनेक्ट केलाय, या कनेक्टिंग रॉडला केला की नाही कनेक्ट केल्यानंतर पुढे काय म्हणलो, अँड रोटेट्स. तो क्रँक रोटेट होतोय ते पूर्ण मशीन बरोबर. मग ज्यावेळी मशीन फिरते तेव्हा क्रँक पण रोटेट होतो, आणि जेव्हा क्रँक रोटेट होतो तेव्हा पिस्टन स्लाइड होतो म्हणजे रेसिप्रोकेट होतो. दुसऱ्या शब्दामध्ये स्लाइड होणे म्हणजे रेसिप्रोकेट होणे, पुढे मागे होणे. मग पिस्टन पुढे मागे होतो, स्लाइड होतो पुढे इनसाइड द सिलेंडर. एवढ्या 2 सेंटेन्स मध्ये पूर्णचे पूर्ण ग्रोम इंजिन एक्सप्लेन झालं. बोला, यात काय डाऊट आहे का बघून घ्या. यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा. एक्स कॉन्सेप्ट समजला, घ्या नेक्स्ट. चला, इन्व्हर्जन झालंय. आता पुढचं जे इन्व्हर्जन आहे ते 3 वेळा एक्झामला आलंय, ते पाहूया. Like, share, and subscribe. Thanks for watching.